नजर आपली कायम असेल ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। राष्ट्रगीतानं या ठिकाणी कामकाजाला प्रारंभ होताना दिसतोय। हिवाळी अधिवेशन विधानसभेचं कामकाज आता सुरू झालेलं आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। विशेषत्वानं आज जो दिवस सकाळपासून गाजतोय तो विरोधी पक्षनेतेपदासंदर्भातला। विरोधी पक्षनेतेपदाविनाच हे अधिवेशन पार पडतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भास्कर जाधव यांचं विरोधी पक्षनेतेपदाकरता पारडं जड मानलं जात आहे, पण आपण आक्रमक आहोत, आपण बोलणारे आहोत, त्यामुळे आपल्याला विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाहीये असा सूर खरं तर या ठिकाणी भास्कर जाधव यांच्याकडून देखील आळवण्यात आलेला आहे। तर सत्ताधारी पक्षाकडून आपण जर पाहिलं तर उदय सामंत असू दे किंवा प्रताप सरनाईक यांनी भास्कर जाधव यांच्या नावाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, पण अर्थातच हा सगळा निर्णय सभापतींचा असेल हेही सांगायला राज्य सरकार विसरलेलं नाहीये। हा निर्णय खरं तर सभापती घेतील असं देखील आता म्हटलं जात आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात आज निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महिला अत्याचाराचा मुद्दा आहे। 4 महत्त्वाचे मोर्चे अधिवेशन काळामध्ये आज अधिवेशन परिसरात विधिमंडळ परिसरावर धडकणार आहेत। तो देखील एक मुद्दा आज गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण, या प्रकरणी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात महिलांवरील अत्याचार हे वाढताना दिसत आहेत। त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे कायदे करण्याच्या दृष्टीनं आज चर्चा होते का याकडे देखील लक्ष असेल। विशेष म्हणजे हे अधिवेशन 8 दिवसांचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात जी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे। त्यामुळे या अधिवेशनात महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा जरी होणार नसली तरी सगळ्यात महत्त्वाचं पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे। त्यामुळे पुरवणी मागण्या कोणत्या पटलावर ठेवल्या जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीनं शेतकरी बेजार झालेला आहे। त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता या सगळ्या अधिवेशना काळात काही महत्त्वाचे संकेत दिले जातात का, काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात का हे देखील पाहावं लागेल। अतिवृष्टी संदर्भात मदत जाहीर झाली, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत प्राप्त झालेली नाहीये असे अनेक ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। किंबहुना जी काही मदत प्राप्त होतीये ती मात्र तुटपुंजी आहे, ती मात्र पुरणारी नाही, केवळ बोलवण करण्यात आलेली आहे सरकारच्या वतीनं असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा परामर्श या अधिवेशन काळात विरोधकांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अधिवेशनाला सुरुवात, थेट सहभागी होऊया विधानसभेच्या कामकाजात। अध्यक्ष महोदय सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती देण्यात यावी। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री। चालू आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 11 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवते। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय महसूल मंत्री। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 10 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय पणन मंत्री। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने
भारताचे संविधानाचे अनुच्छेद 2013-2 क अन्वय सन 2025च्या अध्यादेश क्रमांक 9 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 2013-2 क अन्वये सन 2025चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 12 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय कामगार मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213-2 क अन्वये सन 2025चा अध्यादेश क्रमांक 8 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियम सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सन 2025-26च्या पुरवणी मागण्या सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213-2 क अन्वये सन 2025चा अध्यादेश क्रमांक 7 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश 2025 या सभागृहासमोर ठेवतो. सन 2025-2026च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सन 2025-2026च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे मांडा. सॉरी, मला माफ करा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025-26च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो. असे करत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2025-26च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे. सन 2025-2026च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 10 व 11 डिसेंबर 2025 रोजी होईल. दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी तसेच दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. अध्यादेश पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, सन 2025चा अध्यादेश क्रमांक 7 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश 2025 मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर मांडण्यात आला. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकाला विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. सचिव वाचून दाखवा. खालील विधेयक विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केले. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 80. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 73, 74, 76, 77, 79, 80 आणि 81. अध्यक्ष आणि सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री चैनसुख संचेती विधानसभा सदस्य, श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य, श्रीमती सरोज अहिरे विधानसभा सदस्य, डॉक्टर राहुल पाटील विधानसभा सदस्य, श्री उत्तमराव जानकर विधानसभा सदस्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.